हा पहा, सरळ आपल्याला महालक्ष्मीगड दिसत आहेत. खूपच सुंदर. मला वाटते कॅमेऱ्याला काहीतरी लागलेलं आहे म्हणून थोडंसं स्क्रीन हा थोडासा डार्क झालेला आहे. आपण साफ करून घेतो कॅमेऱ्याला. हा ब्रिज आपण आता क्रॉस करतोय आणि बघा किती ट्रॅक्स आहेत. खूप जबरदस्त. हा महालक्ष्मीगड मारुती डोंगर आहे. त्या ठिकाणी देवी महालक्ष्मीचे वास आहे. त्या ठिकाणी त्याच्या दर्शनासाठी बरेच लोक येत असतात आणि आज आपण आलेलो आहोत. तर आता आपण इथून लेफ्ट घेणार आहोत. हा सरळ चारोटीला जाईल. तर हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हे बघा लिहिलेलं आहे, बोर्ड आहे श्री महालक्ष्मी माता गड मंदिर. तर आपण इथून आलेलो आहोत. सुरुवातीला मेन रोडवरून जेव्हा आपण लेफ्ट मारला तेव्हासुद्धा एक बोर्ड आपल्याला दिसलं की महालक्ष्मी गड माता ट्रेकिंग. तर आणि पुढे थोडंसं आल्यानंतर हे पहा, तुम्हाला दाखवतो, श्री महालक्ष्मी माता गड मंदिर. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा राईट मारायचा आहे. पुढे नाही आपल्याला जायचं. तर हा राईट मारून आपल्याला पुढे जायचं आहे. निधी हाय आपला मयूर. शीतल 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 असते. तर ही आहे फोर व्हीलरसाठी पार्किंग. आपण इथे टू व्हीलर फोर व्हीलर करू शकतो. पुढे सुद्धा ती पार्किंगसाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि इथे आपण आपल्या फोर व्हीलर किंवा कुठलीही गाडी आपण ह्या ठिकाणी ठेवू शकतो आणि ट्रेकिंग करू शकतो. सुरुवातीला हा ऑफ रोड आपल्याला दिसतोय. थोडासा रोड बनवलेला आहे पण खराबसुद्धा झालेला आहे हे आपल्याला दिसते. चला तर इथून होते आपली महालक्ष्मी गडाला ट्रेकिंग सुरू आणि आपण करतो ह्या ठिकाणी आता या गडाला ट्रेकिंग करायची सुरुवात. एक मी तुम्हाला सिक्रेट सांगू शकतो की ह्या ठिकाणी असे व्हिडिओ महालक्ष्मी गडाचे भरपूर आहेत. तरीसुद्धा मी हा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही तुम्ही हा व्लॉग बनण्यासाठी थांबून राहा, पहा आणि थोडीशी मजा आमच्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करा. हा ट्रेक चांगला का वाटतो? कारण सुरुवातीला थोडासा जंगलामधून पुढे सरकतो आणि नंतर आपल्याला पायऱ्या लागतात. तर ती जी फिलिंग आहे नेचरची ती खरोखर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे एवढं कठीणसुद्धा नाही आहे, एकदम सोपं आहे. आणि म्हणून इथे तुम्ही फॅमिलीबरोबरसुद्धा सहजच येऊ शकता. आता आपण इथून सुरू करणार आहोत. मी नंबर म्हटल्यानंतरच आपण धावायला सुरुवात करू एक एक जण. ओके मयूर भाई थांबा थांबा. 1 2 3 स्टार्ट. हडू 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 हडू. लेडीज फास्ट हो गया वो तो. आहे का तेव्हा मुलगी जिंकली भाऊ. हे पहा कसं काय हे कसं झालेलं आहे. आणि तुम्ही पहा, बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला जायचं आहे. तर चला पुढे सरकूया. इथे आपल्याला काही लोकसुद्धा देवी महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊन दर्शन घेऊन उतरताना आपल्याला दिसते. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ह्या ठिकाणी करू शकतात. तुमच्याजवळ कुठल्याही प्रकारचे बाईक नसतील तर तुम्ही ह्या बाजूने ट्रेकिंग करायला सुरुवात केली तर पलीकडच्या बाजूने तुम्ही खालती उतरू शकतात. किंवा तुम्ही तिथून ट्रेकिंग करायला सुरुवात केली तर ह्या बाजूने तुम्ही खालती उतरू शकतात. गडबड घोटाळा हो गयो. आम्ही घेतलेल्या नाश्त्यासाठी वडापाव आणि त्या स्कूटीमध्येच आम्ही विसरून आलो. आता राहावं लागणार उपाशी आणि उपाशी ट्रेकिंग करावी लागणार आहे. वरती तर आहे काही पण बघूया जर वडेपाव भेटले तर. खूप सुंदर. बघा तुम्ही अजूनही बघा, आम्ही जिथून ट्रेकिंग करायला सुरुवात केली तिथेच आम्ही गाड्या ठेवलेल्या आहे आमच्या टू व्हीलर्स. पण तुम्ही सदर त्या गेटपर्यंत आपल्या गाड्या घेऊन येऊ शकतात. आणि बरेच असे ज्यांचे गाड्या आहेत ते संपूर्ण त्या गेटपर्यंत घेऊन आलेले आहेत आणि तिथून मग ट्रेकिंग करायला सुरुवात त्यांनी केली. पण आम्ही
सेफ्टी म्हणून त्या ठिकाणी लोक राहतात आणि म्हणूनच आमच्या बाईक आम्ही त्या ठिकाणी ठेवल्या जेणेकरून थोडीशी सेफ्टी गाड्यांची वाढेल. आपल्याला ऑफ रोड लागतोय तिथपर्यंत बरेच जण चालत आलेले आहेत. बापरे, हे 4 व्हीलर बाईक सुद्धा इकडे आहेत. मला वाटते पार्किंगची सुविधा इकडे आहे. उत्कृष्ट सुंदर सह्याद्री आपण ह्याच्यासाठी थोडी म्हणतो. पहा किती जबरदस्त हा नेचर झालेला आहे. वा 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 वा, खूप खतरनाक, भारी. जय माता दी, जय श्री महालक्ष्मी माता गड मंदिर. इथून आपण आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. तेव्हापासून आपण सुरू केलेला होता ऑफ रोड. ओ हो 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 हो, गिर जाने वाले थे हम. तर आपण पाहू शकता किती जबरदस्त सुंदर आहे हे दृश्य, किती जबरदस्त आहे. आणि म्हणून मला तरी वाटते की जर तुम्हाला तुमचे कुठल्याही प्रकारचे चॅनल नसेल तरीसुद्धा तुम्ही ट्रेकिंग करण्यासाठी या सह्याद्रीमध्ये आलं पाहिजे. का? कारण या सह्याद्रीच्या ह्याच्यामध्ये आपला जो खरा इतिहास आहे तो आपल्याला आपण जाणू शकतो. आणि आपल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी केलेली जी तपश्चर्या आहे त्याला तेव्हाच आपण समजू शकतो जेव्हा आपण या सगळ्या गडांवर या जंगलांमध्ये आपण ट्रेकिंग करण्यासाठी किंवा त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी आपण येऊ. तर एवढा काही जास्त उंच नाही आहे, आपण हे सहजच करू शकतो. आपल्या परिवाराबरोबर, फॅमिलीबरोबर आपण सहज ह्या ठिकाणी येऊ शकतो. एवढं मोठं जंगलही नाही आहे, तर हे सहजच आपल्याने होणारा ट्रेकर आहे हा. तर त्यांनी एक थोडासा थकवा भागवण्यासाठी लाकडाच्या काही बसण्यासाठी सोय केलेली आहे. आर्टिफिशियलसुद्धा आहे, पण हे जे नॅचरली आहे ते मला खूपच चांगलं वाटलं. जबरदस्त, उत्कृष्ट आणि सुंदर हे जंगल आहे. म्हणून आपण नुसतं असं म्हणत नाही, उत्कृष्ट सुंदर सह्याद्री. खूप जबरदस्त व्ह्यू ह्या ठिकाणी. हा 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 हा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा सदर तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी आले आणि आपल्या स्वतःच्या नेत्राने जर ह्या ठिकाणी येऊन बघितलं तर खरोखर तुम्ही हरवून जातील. वाव. आणि तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी लोक ह्या गडावर स्वारी करताना तुम्हाला दिसेल. पहा हा सुंदर नजारा मी स्वतःच्या डोळ्याने पाहतोय, हेच माझ्यासाठी कौतुकाचे कारण आहे. तेवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही किती दिवस कामावरून घरून कामावर. आपल्या या महाराष्ट्रामध्ये फक्त हा मान्सून असा दिवस आहे ज्या दिवशी आपण या महाराष्ट्राची खरी सुंदरता पाहण्यासाठी निघू शकतो. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दिवस आहे फक्त 4 महिन्यापर्यंत. असं तर आपला इतिहास इतका सुंदर आहे की आपण थंडीमध्ये उन्हामध्ये कधीही जाऊ शकतो आणि त्याचा खरा अनुभव घेऊ शकतो. पण या नेत्राला खरा आनंद देणारा जो दिवस आहे तो हा मान्सून आहे. आणि म्हणून मला असं वाटते की तुम्ही या मान्सूनमध्ये कुठेही जावा, पण एक ट्रेकिंग तरी 1-2 ट्रेकिंग तरी तुम्ही घ्या, फिरा मित्रांबरोबर आणि त्याचा आनंद घ्या. पहा, तुम्हाला ऐकायला येतात पक्ष्यांचे आवाज. वा वा वा, किती सुंदर. थोडंसं कान लावून नाही का? हा मधुर आवाज ऐकण्यासाठी सुद्धा इथे यावं लागते. तो मधुर आवाज इतका सुंदर आहे, कदाचित ती फिलिंग तुम्ही एका व्हिडिओमध्ये नाही करू शकत. आणि म्हणून तुम्ही इथे या आणि पहा, खूपच सुंदर. भलेही हा ट्रॅक माता महालक्ष्मीसाठी फेमस असेल, पण जेव्हा सह्याद्रीचं नाव घेतल्यानंतर एकच नाव गुंजते कानामध्ये, आणि ते नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. जय. आणि त्यांच्यामुळे जो आत्मविश्वास मिळतो, किती ट्रॅक असा करून गडावर चढून जाईल लागलेला आहे आमच्या सर्व या मित्रांना. मयूरभाई थकले का एवढे लवकर? थकले. हो 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 हो.
म्हणून आम्ही आता ह्या ठिकाणी थोडंसं सरबत पिऊन घेतो. मित्राला आपण सरबतीची ऑर्डर दिलेला आहे आणि लिंबू सरबत आपण ह्या ठिकाणी पिणार आहोत. तर काही अंतरावर आपल्याला येते ह्या ठिकाणी फ्लॅट रस्ता, खूपच सुंदर. मयूर भाई रुक जा, कमान कमान. थांब रे. कमान जोरात, कमान. थकलेलो आहोत कारण बाहेर चढताना थोडीच थकान झाली आणि म्हणून थोडासा आरामसुद्धा मी घेतला. पण खरोखर तुम्हाला आता थोडासा नजारा दाखवतो. जसं वरती चढत आहे तसा जो सह्याद्रीचा खरा जो नजारा आहे, जो दृश्य आहे ते खूपच सुंदर होत जात आहे आणि ते तुम्हाला मी आता दाखवतो. पावसामुळे ह्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी घेतलेले आम्ही जी पार्ले जी भारतात सर्वात फेमस झालेली ही बिस्किट आहे आणि ती आता मी खाणार आहोत. काकांजवळ घेतलेली आहे. घे, फोड 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 त्याला, फोड, भूक लागलेली आहे. भारी नजारा, एक नंबर. आपल्याला इथून ट्रॅक करून मारुती दर्शनासाठी जायचे. जर तुम्हाला एक्सप्लोरच करायचे असेल, गड वरती जायचे असेल तर हा ट्रॅक आहे आणि इथून तुम्ही वरती जाऊ शकतात. खूप भारी. मी आहे आणि आपल्याबरोबर आहे पार्लेजी आणि या पार्लेजी खाऊन मी थोडा पोटाला आधार देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याला अशा पद्धतीने आपण थोडंसं पुढे सरकून चढून थोडासा बघण्याचा प्रयत्न करूया आपण. वाव, आपण इथून वरती चढलेलो आहोत. जर तुम्हाला इथपर्यंत ट्रॅक करायचा असेल तर इथूनच तुम्हाला वरती चढावं लागेल आणि इथून थोडंसं आपण अजून वरती जाऊया. उत्कृष्ट सुंदर सह्याद्री. पण खूप जबरदस्त हा डबल रिस्पॉन्स म्हणून एक आपला आवाज येतोय. आपण एकदा ओरडल्यानंतर परत एकदा आवाज येतोय. कमॉन कमॉन. ओ हा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतो की नाही मला माहिती नाही, पण मला येतोय आणि इतके जबरदस्त इथे येऊन वाटते की खरंच 1-2 तासापर्यंत इथून हलणार नाही. इतका खतरनाक नजारा. पण आज एवढं खरं की धुक्यांपेक्षा आज थोडंसं सूर्यप्रकाश, सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलं आहे आणि म्हणून थोडासा नजारा इथे काहीतरी वेगळा दिसतोय आपल्याला.
पण जर इथे ह्या ठिकाणी ढग आणि धुके आले असते तर काही वेगळेच काय फिलिंग आपल्या मनामध्ये उभी राहिली असती. अजून आपण थोडंसं पुढे जातोय. आपण फक्त तिथपर्यंत जातोय. तुम्हाला जर हे सहज वाटत असेल तर तुम्ही करू शकता. बाकी मी कुणालाही अशा प्रकारचे हे करण्यासाठी अनुमती देत नाही, कारण हे डेंजर असू शकते, जीवासाठी धोका असू शकतो. आणि म्हणून आपण एक छोट्याशा दगडावरच खाली बसलेलो आहोत. आणि इथून तरी पण किती दरी खतरनाक दिसते ते तुम्ही बघू शकता. हे जे काही डोंगर, या सह्याद्री रांगामधले काही जे डोंगर आहेत ते सर्व तुम्हाला या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्हाला सांगतो, हा समोर जो दिसतो, हा पुढे हा आसेरी गड आहे. आणि त्यालासुद्धा एकदा आपण ट्रेकिंग करून घेऊ. तिथलीसुद्धा काही नजारे, काही जे हे आहे ते मग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच. तर ही पूर्ण जी रांग आहे ती ज्याला आपण सह्याद्री पर्वतरांग म्हणतो. आणि या सह्याद्री खोऱ्यामध्येच आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जगलेले आहेत, रमलेले आहेत, लढलेले आहेत. आणि त्याने जे आपल्याला सर्व मिळवून दिलेलं आहे ते या सर्व निसर्गाच्या सानिध्यामधूनच. तर ते प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम जर आपल्याला अनुभवायचे असेल तर नक्कीच आपण नॉर्मली तरी ट्रेकिंग अशा केल्या पाहिजे आणि अशा काही बऱ्याच गोष्टींना आपण अनुभवलं पाहिजे. वाव, जाम जबरदस्त. आणि असले नजारे पाहण्यासाठीच तर मी या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी येत असतो. आजसुद्धा मी असाच विचार केला की थोडंसं वातावरण खूप सुंदर दिसतंय. आणि तर मग चला जाऊया. चला तर आता आपण काही वेळानंतर इथून प्रस्थान करूया, म्हणजे पुढे सरकूया, म्हणजे घरी जाऊया. आता आपण इथे ट्रॅकिंग आपण संपवणार आहोत. आणि चला तर हा पहिला पार्ट आपण इथेच संपवलेला आहे. पण नेक्स्ट पार्टमध्ये आपण जाऊया देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. जो आपण अर्धवट ट्रॅक ठेवलेला आहे तो आपण या सेकंड पार्टमध्ये आपण पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये अशा काही राहिलेल्या बेसिक गोष्टी आणि गडाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि पूर्वे आणि पश्चिम ट्रॅक यालासुद्धा समजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हा राहिलेला असता सेकंड पार्ट तेव्हाच बघण्यासाठी शक्य होईल जेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील. तर असे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि आता इथे आपण हा व्हिडिओ संपवतो आणि टाटा बाय बाय.